नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे चारही ब्लाऊज मी जे रात्री कट करून घेतलेले होते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसे शिवलेले आहे. तर बघा, हे रात्रीचे मी चारही ब्लाऊज कट करून घेतलेले होते आणि त्याच्या आदल्या दिवशी हे जे दोन होते ते मी हे शिवून घेतलेले होते. मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे हे दोन शिवून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत एक साडी होती पिको फॉलची. तर बघा, आता हे चार आपलेवाले आजच्याच आपले हे रेडी झालेले पाहिजे ब्लाऊज, कारण हा हे कस्टमरला म्हणजे नवरीला द्यायचे आहे. तर बघा, मी पहिले येल्लो शिवून घेणार आहे, कारण ती म्हटली ती एक शिवून द्या, म्हणजे मला कसं बसतं कसं नाही हे मी तुम्हाला सांगते मग कसं बसतं, कारण हे मी चार इथं सोबतच कट करून घेतलेलं आहे. तर बघा, मी याचावाला मॅचिंगचा लगेच धागा काढून घेतलेला आहे आणि याच्या पाठीमागून जे आहे ना तो पानगळा आहे, पण तिला डीपने गोल पाहिजे होता. तर बघा, सकाळी सुरुवात झाली कारण स्वयंपाक वगैरे सगळं झाल्याच्यानंतर मी आता हे शिवायला घेतलेलं आहे. मशीन वगैरे पुसून घेतली, कारण शिवायच्या आधी मी मशीन वगैरे पुसून घेते आणि मगच आपलं काम करायला सुरुवात करते, कारण आपण त्याच्यावरच शिवतो, ती आपलीच लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे मी ते पुसून घेते आणि मगच शिवायला बसत असते. तर बघा, आता जो येलो कलरचा आहे तो पहिले मी शिवून घेणार आहे आणि तिला बोलून घालून कसा येतो कसा नाही ती विचारणार आहे. तर बघा, हे शिवून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर आणि असं या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे. तर बघा, समोरून पंचकोनी गळा घेतलेला आहे आणि त्याला लेस लावून घेतलेला आहे आणि प्रिन्स कट आहे, हा मी तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे कट केलेला भाग. तर बघा, पाठीमागून गोलच गळा घेतलेला आहे, डीप नेक आणि अशी नॉट आणि लटकन त्याचीवालीच लावून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर तिला मी बोलून घेतलं आणि तिनं घालून बघितलं, एकदम भारी आलं ब्लाऊज आणि त्याच्यानंतरच मी ती बाकीची सुरुवात केली शिवायला. तर बघा, त्याच्यानंतर हे पण मी शिवून घेतलं आणि याला पण गोलच गळा घेतलेला आहे आणि पुढून पंचकोनी घेतलेला आहे आणि जी नॉट लावलेली आहे त्याचीच मी याला लेस लावून घेतलेली आहे या पद्धतीने, कारण याला दुसरा विदाऊट कलर लेस चांगली दिसली नसते, त्याच्यामुळे मी याचीवालीच अशी नॉटचीच लेस लावून घेतलेली आहे आणि लटकन तयार करून घेतलेलं आहे. तर बघा, हे पण एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे आपलं रेडी. पंचकोनी चारही ब्लाऊजचे पंचकोनी समोरून गळे आहे आणि पाठीमागून डीपने गोल घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे पण हिरवं घेतलेलं आहे शिवायला मी याचीवाली. तर बघा, हे पण हिरवं शिवून घेणार आहे आणि याचीवाली पप्पाही घ्यायची आहे, छोटीमध्ये पप्पाई घ्यायची आहे आणि हे पण ब्लाऊज मी रेडी करून घेणार आणि याचीवाली मी बाई तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन की कशी शिवलेली आहे. तर बघा, हे पण एकदम गोलमध्येच गळा घेतलेला आहे, पुढून पण याचा पण पंचकोनी घेतलेला आहे. तर बघा, एकदम सुंदर असा पप पडलेला आहे. तर मी ह्याच ब्लाऊजचा तुम्हाला पुढचा भाग दाखवणार आहे शिवून की कसा एकदम सुंदर असा पप पडलेला आहे, कसा जोडायचा आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याचीवाली बाही डिझाईन पण कशी कट करायची आणि कशी शिवायची ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, हे पूर्ण ब्लाऊज मला रेडी करून घेणार आहे आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून याचा समोरचा भाग आणि बाही डिझाईन. तर बघा, एकदम सुंदर ब्लाऊज हा पण रेडी झालेला आहे. पूर्ण याला अशी लेस लावून घेतलेली आहे आणि पाठीमागून डीपनेक गळा घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर पण दुसरा जो गुलाबी होता तो पण मी संध्याकाळपर्यंत रेडी करून घेतला होता. तर बघा, इथं तुम्हाला दिसत असेल की एकदम असा म्हणजे वेगळा दिसत आहे, कारण अंधार पडत चालला होता, त्याच्यामुळे इथं थोडंसं आवळ पण आलं होतं इकडं खूप सारं, त्याच्यामुळं असा अंधक दिसत आहे. तर बघा, हा पण मी रेडी करून घेतलेला आहे. या सुंदर असा नॉट आणि लटकन बनवून घेतलेले आहे आणि बाही पण फुल घेतलेली आहे पब्बाईची. तर बघा, हा पण सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आणि हे चारही ब्लाऊज मी संध्याकाळपर्यंत 10-11 वाजेपर्यंत शिवून घेतले होते आणि त्याच्यानंतर बाही पण शिवून घेतलेली होती. तर मी बाही तुमच्यासोबत नंतर शेअर करेन की कशी शिवलेली आहे. तर बघा, हे चारही ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर मी दुसरे ब्लाऊज दुसऱ्या दिवशी कट करून घेणार आहे आणि शिवून पण घेणार आहे. तर बघा, संध्याकाळी माझे 8-9 वाजेपर्यंत हे ब्लाऊज माझे शिवून झालेले होते. तर बघा, त्याच्यानंतर ही चारही ब्लाऊज रेडी झाले आणि भरपूर सारा असा राडा झालेला होता रात्री. बघा, असा आपल्याला म्हणजे शिवलं का आपण खाली फेकतो या पद्धतीने असा राडा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मला बाकीचं पण काम करायचं होतं आणि स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. ही ब्लाऊज माझी रेडी झाल्याच्यानंतर. तर बघा, हे चारही ब्लाऊज माझे रेडी झाले संध्याकाळी झाल्याच्यानंतर हे ब्लाऊज माझे रेडी झाले. मी हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला शूट केलेला आहे की हा ब्लाऊज माझे चारही रेडी झालेले आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा मला हे दुसरे ब्लाऊज कट करायचे होते. तर बघा, हा दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे. ती ब्लाऊज तुम्हाला सकाळी दाखवले चारही रेडी झालेले, कारण रात्रीचे दिसत नव्हते ते चांगले, त्याच्यामुळे मी सकाळी शूट केले की चारही ब्लाऊज कशी झालेले आहे आपले. आणि त्याच्यानंतर हे आवरून झाल्याच्यानंतर घरातलं काम आवरून झाल्याच्यानंतर हे ब्लाऊज मला तिन्ही कट करायचे होते. तर बघा, हे एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे, 2 कटोरी शिवायचे आहे आणि एक प्रिन्स कट शिवायचा आहे. तर बघा, हे जे मी याच्यावरच्या ज्या साड्या आहेत त्या मी पिको करून दिलेल्या आहे, दोन्ही साड्या याच्यावरच्या, कारण त्याला नुसतं पिको पाहिजे होता, त्याच्यामुळे ह्या 2 साड्या जे 2 ब्लाऊज आहे त्याचे मी फक्त साड्या पिको करून दिलेल्या आहे आणि हे जी एक साडी आहे तिचा पिको फॉल करायचा आहे, म्हणजे फॉल पण लावायचा आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पीस आहे. तर बघा, डीपनेक असा गळा आहे, रेडीमेड गळा आहे त्याला आणि बाही पण. तर बघा, याचावाला गळा थोडा कमी करायचा आहे, कारण एवढं डीपनेक नाही पाहिजे त्याला. तर बघा, ही साडी आहे हिचाला पण पिको फॉल करून घ्यायचा आहे. तर हा पिको फॉल नंतर करून घेणार आहोत, पहिले आपल्याला ब्लाऊज कट करून ब्लाऊज शिवून घ्यायचे आहे. तर बघा, मी त्याला अस्तर वगैरे फॉल वगैरे काढून घेतले आणि 2 जे ब्लाऊज आहे ते सेम सारखेच आहे कलर, त्याच्यामुळे मी दोन्ही अस्तर सेम काढलेले आहे या पद्धतीने. तर बघा, आता हे दोन्ही सोबत कट करणार आहे मी जे
कटोरी जी आहे ती 2 सोबतच कट करणार आहे आणि जो प्रिन्स कटचा आहे तो नंतर पॅटर्न काढून नंतर कट करणार आहे. तर बघा हे दोन्ही मी सोबत कट करणार आहे. तर बघा या पद्धतीने असे एकावर एक अस्तर ठेवून घेतलेले आहे आणि जे पॅटर्न आहे ते पॅटर्न ठेवून याच्यावरती खडूने मार्किंग करून घेणार आहे आणि कट करणार आहे. कारण ही कस्टमरची माझ्याकडे सतत ब्लाऊज येत असते, त्याच्यामुळे मी याच्यावरती नाव टाकून ठेवलेले. जेव्हा ते कस्टमर येतं तेव्हा मी त्याचं पॅटर्न काढून लगेच कट करून शिवत असते. तर बघा याला जे शिवून झालेले आहे त्याच्यानंतर ह्या लगेच म्हटलं की माझे पण शिवून द्या, कारण मला पण लग्नाला जायचं आहे. कारण बायांचं असं असतं टायमावर आणून द्या त्या आणि अर्जंट पण ब्लाऊज लागते असं असतं. तर बघा त्याला म्हटले मी तुम्हाला उशिरा देते, तर नाही त्यामुळे मला लग्नाला पाहिजे, त्याच्यामुळे मी हे लगेच दुसऱ्या दिवशी नवरीचे झाल्याच्या नंतर लगेच हे दुसऱ्या दिवशी मी कट करायला घेतले घरातलं आवरून झाल्याच्या नंतर. कारण मी सतत घरातलं आवरून काम झाल्याच्या नंतरच ब्लाऊज कट करायला घेते आणि शिवायला बसते. तर कारण कट करायला पण आणि व्हिडिओ काढायला पण टाईम लागतो, त्याच्यामुळं कट करायचा, मग ती व्हिडिओ काढायचा, बंद करायचा, चालू करायचा, खूप वेळ निघून जातो आणि मग नंतर शिवायची पण असते. तर बघा हे पण मी आता कट करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडाफार जॉईंट येणार आहे कारण हे पॅटर्न खूप सारं मोठं आहे, पार 10.5 फिटिंग आहे आणि बाई पण खूप मोठी आहे, त्याच्यामुळे याला जॉईंट येणार आहे. क्रॉसपट्टीला आणि कटोरीला आणि बाईला पण जॉईंट येणार आहे. तर बघा याच्यामध्ये पुरलं तर ठीक आहे, नाही तर म्हणजे सेम असंच कापडचं मी दुसरं आहे अस्तर त्याचंवाला जॉईंट लावून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित अशी हे कडून मार्किंग केलेली आहे आणि आता हे मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता याला पिना पॅक करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीसावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा याचं ब्लाऊज पीसाचं कापड पण छोटं आहे, त्याच्यावरती पण थोडंफार याला जॉईंट येणार आहे, कारण सेम सारखेच आहे ब्लाऊज पीस, पण थोडेफार याला बाईला जॉईंट देणार आहे मी, कारण पुरणार नाही हे कापड, थोडंफार जॉईंट द्यावंच लागेल. तर बघा व्यवस्थित आता हे मार्किंग केलेलं आहे तसं खडून तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी तुम्हाला म्हटलेलं आहे एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर आपल्याला कसे कट करायचे या पद्धतीने मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेलं आहे. एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही सोबत पण कट करून घेऊ शकता, कारण आपला वेळ पण वाचतो. तर बघा मी ब्लाऊज कट करून पण शिवत असते आणि पिको फॉल पण मीच करते आणि हुक वगैरे पण मीच करते, त्याच्यामुळे खूप वेळ निघून जातो. आता खूप सारे असे ब्लाऊज आलेले आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, म्हणजे दाखवले नाही, फक्त पिशव्या दाखवलेल्या आहे मी तुम्हाला की खूप सारे असे ब्लाऊज आलेले आहे शिवायला, म्हणून त्याच्यामुळं हुका पण लावायच्या आणि साड्या पण पिको फॉल करायच्या. तर खूप वेळ निघून जातो. घरातलं पण काम मलाच आवरावं लागतं, सारं भरपूर काम असतं घरातलं पण, काय म्हणून काम राहत नाही. तर बघा त्याच्यानंतर आता ही ब्लाऊज पीस मी दुपारी काम झाल्याच्यानंतर घरातला कट करायला घेतलेलं होतं. तर बघा आता व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे. तर बघा बाईला जी डिझाईन आहे ती अशी कट करून घ्यायची आणि बाईला पण आपल्या जॉईंट येणार आहे. तर बघा व्यवस्थित अशी बाई कट करून घेतली आणि मी म्हटलं हे पॅटर्न आपल्याला वेगळं पॅटर्न असं चौकनी करून बघावं, म्हटलं बसतं का काय. तर हे बसत नव्हतं, खूप कमी कापड होतं, त्याच्यामुळं आता परत मी आहे तसंच परत कापड केलं आणि परत मी कट करून घेतलं. मला वाटलं बसतं काय, पण काही बसलं नाही, त्याच्यामुळे मी आहे असंच ठेवलं पॅटर्न, परत बंद बाजूकडून पाठीमागचा भाग ठेवला आणि कट करून घेतला, पॅटर्न ठेवून आणि कट करून घेतलं. तर बघा या पद्धतीने असे पॅटर्न ठेवून घेतले आणि कट करून घेतले आणि जे 2 होते बाकीचे ते पण मला कट करून घ्यायचे होते याच पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता हे असे बाजूला मी पॅटर्न त्याच्यावाली काढून घेतले होते आणि कट करून घेतले आणि जो प्रिन्स कटचा आहे तो पाठीमागचा भाग ठेवून मी समोरचा भाग वाढून घेणार होते, कारण आपल्याला प्रिन्स कटचा भाग जो पुढचा असतो समोरचा त्याचावाला पुढच्या 1 इंच किंवा पाऊण इंच आपल्याला वाढून घ्यायचा असतो. तर बघा हे कटोरीचा होता, त्याच्यामुळे मी त्याचं पॅटर्न पेपरवरती ठेवून परत मी मार्किंग करून घेतली आणि प्रिन्स कटचा भाग करून असा कट करून घेतला. तर बघा व्यवस्थित तो पण मी ब्लाऊज कट करून आणि शिवून घेणार आहे. तर बघा हे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे शिवून पण घ्यायचे आहे आणि त्याला हे ब्लाऊज द्यायचे पण आहे. तर बघा त्याच्यानंतर हे मी कट करून घेतले आणि शिवायला बसले. त्याच्यानंतर हे जे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे ते पहिले मी ते शिवून घेतलं आणि मग हे नंतर हे ब्लाऊज शिवून घेतलं. तर बघू आता आपण त्याच्यानंतर हे ब्लाऊज आपल्याकडून किती शिवून होते ते नंतर आपण बघणार आहोत. तर बघा हे कट करून झाल्याच्या नंतर मी हे असे बांधून ठेवले आणि दुसरे पण असेच या पद्धतीने मला कट करून घ्यायचे. तर बघा मी तिन्ही ब्लाऊज असेच कट करून घेतले आणि प्रिन्स कटचा पण भाग करून कट करून घेतला होता. तर बघा आता हे ब्लाऊज मला शिवायला बसायचं आहे. तर पहिले जे या पद्धतीचं ब्लाऊज होतं हे पाठीमागून वर्क म्हणजे डिझाईनचं ते शिवून घेतलं मी पहिले पाठीमागचा भाग आणि हे बघा बाई पण जोडून घेतलेली आहे आणि हा ब्लाऊज पण मला आता मी ह्या रेडी करून घेते. तर भरपूर सारा असा वेळ झाला होता हा ब्लाऊज आणि मी हे ब्लाऊज संध्याकाळी 10पर्यंत हे दोन्ही ब्लाऊज रेडी करून घेतले होते. तर बघा हे आधी झालं माझं आणि त्याच्यानंतर ते दुसरं आहे ते शिवून घेतलं. तर बघा मी हे 10 वाजेपर्यंत रात्रीचे ब्लाऊज शिवून घेतले होते कट करून झाल्याच्या नंतर. तर बघा मी सकाळी तुम्हाला दाखवले आहे की हे कट करून मी रात्रीचे शिवून घेतलेले आहे. तर बघा या पद्धतीने मी असे शिवून घेतलेले आहे. सुंदर असे आपले ब्लाऊज झालेले आणि बघू शकता या दुसऱ्यावाल्या ह्या ब्लाऊजचे मी कापड याला इथं जॉईंट दिलेलं आहे, कारण इथं आपलं काही जॉईंट तिथं दिसणार नाही. तर बघा एकदम सुंदर असं आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी दुसरं पण शिवून घेणार आहे.
तर बघा हे ब्लाऊज मला सकाळी आवरून झाल्याच्या नंतर हे शिवून पण घ्यायचं होतं. तिसरं जे ब्लाऊज आहे ते पण शिवून घ्यायचं होतं आणि लग्नाला पण जायचं होतं. तर तुम्हाला म्हटले ती नवरीची मी जे ब्लाऊज शिवून दिले तिच्या लग्नाला जायचं होतं. तर बघा हे 2 ब्लाऊज माझे रात्रीचे रेडी झालेले आहे. मी तुम्हाला सकाळी दाखवलेले आहे रेडी झालेले आहे. या पद्धतीने मी असे रेडी करून घेतलेले आहे हे ब्लाऊज. आणि इथं जे आहे हे लय डीप नेक झाला असता त्याच्यामुळे मी हा जास्त डीप नेक गळा घेतला नाही, तर थोडासा आतमध्येच घेतलेला आहे. तर बघा हे दोन्ही रात्रीचे ब्लाऊज झाल्याच्या नंतर ही सकाळी मी हा शिवून घेणार आहे. तर बघा खूप सारा असा रात्रीचाच राडा राहिलेला होता, तो पण मला आवरायचा होता आणि नंतर हे ब्लाऊज पण मला शिवून घ्यायचं होतं. तर बघा आज सकाळी नंतर ही घरातलं आवरून झाल्याच्या नंतर शिवणार आहे. तर बघा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.